तर खून आणि मनुष्यवध ऐकायला जवळजवळ सारखेच शब्द वाटतात, नाही का? पण कायद्याच्या जगात या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. चला, आज आपण हीच कायदेशीर सीमारेषा सोप्या भाषेत समजून घेऊया. एखादी हत्या खून कधी ठरते आणि का? प्रत्येक हत्येला खून म्हटलं जात नाही. कायद्याच्या नजरेत प्रत्येक जीव घेणं सारखं नसतं. याच फरकामुळे शिक्षा जन्मठेपेची होणार की काही वर्षांची हे ठरतं. पण असं का होतं? चला, यामागचं कायदेशीर रहस्य उलगडूया. तर हा सगळा गुंता सोडवण्यासाठी आपण ह्या 6 मुद्द्यांवरून आपला प्रवास करणार आहोत. सदोष मनुष्यवध म्हणजे काय? ते खुनापर्यंत कसं पोचतं? त्यातला मुख्य फरक काय? कोणते अपवाद आहेत? एका प्रसिद्ध केस स्टडीमधून हे समजून घेऊ आणि शेवटी हेतू इतका महत्त्वाचा का आहे हेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया मूळ गुन्ह्यापासून, म्हणजेच सदोष मनुष्यवधापासून. तर कायदा काय म्हणतो? सदोष मनुष्यवध म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं तर, जेव्हा एखाद्या कृतीमुळे मृत्यू होऊ शकतो हे माहीत असूनही ती कृती केली जाते किंवा मृत्यू घडवण्याचा हेतू असतो, तेव्हा त्याला सदोष मनुष्यवध म्हणतात. म्हणजे इथे जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, या उदाहरणावरून हे अगदी स्पष्ट होईल. समजा एखाद्या व्यक्तीला मारण्याच्या उद्देशाने कोणीतरी एक खड्डा खणला आणि तो गवताने किंवा काठ्याने झाकून ठेवला. आता दुसरी व्यक्ती अनवधानाने त्यात पडून मरण पावली. इथे मृत्यू घडवण्याचा हेतू स्पष्ट आहे, त्यामुळे हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरतो. ठीक आहे, सदोष मनुष्यवध म्हणजे काय ते कळलं. पण मग हा गुन्हा खुनाच्या गंभीर पातळीवर कधी पोचतो? म्हणजे तो खून कधी बनतो? तर सदोष मनुष्यवधच खून बनतो कधी? जेव्हा मारण्याचा हेतू अगदी थेट आणि पक्का असतो किंवा केलेली कृती इतकी जास्त धोकादायक असते की त्याने मृत्यू होणारच हे जवळपास निश्चित असतं. म्हणजे इथे इराद्याची तीव्रता खूप वाढलेली असते. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे हे. विचार करा, कोणीतरी लोकांच्या गर्दीवर काहीही कारण नसताना भरलेली तोफ डागली. आता इथे त्याचा किंवा ब व्यक्तीला मारण्याचा हेतू नव्हता, पण त्याची कृतीच इतकी भयानक आणि धोकादायक आहे की त्यामुळे मृत्यू होणारच हे त्याला माहीत होतं. म्हणूनच याला खून मानलं जातं. ओके, आत्तापर्यंत आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या. चला, आता या दोन्हींना समोरासमोर ठेवून त्यांच्यातला मुख्य फरक काय आहे तो नीट समजून घेऊया. हा तक्ता बघा, यावरून सगळी गोष्ट अगदी सोपी होईल. खुणामध्ये पूर्वनियोजन म्हणजे प्लॅनिंग असतं. सदोष मनुष्यवधामध्ये ते नसतं. खुणामध्ये मारण्याचा एक विशिष्ट हेतू असतो, तर सदोष मनुष्यवधामध्ये माझ्या कृतीने मृत्यू होऊ शकतो याची जाणीव किंवा ज्ञान असतं. आणि परिस्थिती पाहिली तर खून हा विचारपूर्वक केलेला असतो, तर सदोष मनुष्यवध अनेकदा अचानक झालेल्या रागाच्या भरात किंवा भांडणात घडतो. सगळा खेळ हेतू आणि परिस्थितीचा आहे. पण गोष्ट इथेच संपत नाही. कायद्यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. काही खास परिस्थितींमध्ये खुनासारखा दिसणारा गुन्हासुद्धा सदोष मनुष्यवध मानला जातो. म्हणजे गुन्ह्याची तीव्रता कमी होते. आणि कायदा अशा 5 परिस्थितींना अपवाद मानतो. गंभीर आणि अचानक आलेला राग, स्वतःच्या बचावाचा हक्क वापरताना, सरकारी कर्मचाऱ्याने अधिकाराचं उल्लंघन केल्यास, अचानक झालेल्या भांडणात किंवा समोरच्या व्यक्तीच्या संमतीने मृत्यू घडवल्यास. या परिस्थितीत खुनाचा आरोप सदोष मनुष्यवधात बदलू शकतो. चला, यातल्या पहिल्या आणि सगळ्यात नाट्यमय अपवादावर जरा लक्ष देऊया. गंभीर आणि अकस्मात प्रक्षोभ. कायदा हे मान्य करतो की कधीकधी माणूस इतका भडकतो की त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं. आणि हे प्रत्यक्षात कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी एका खूप गाजलेल्या खटल्याकडे वळूया. केम नानावटी प्रकरण, 1959 सालचं हे प्रकरण, जे पूर्णपणे प्रक्षोभ म्हणजे प्रोव्होकेशन या एकाच मुद्द्याभोवती फिरत राहिलं. तर झालं असं की के.एम. नानावटी हे एक नौदल अधिकारी होते. त्यांच्या पत्नीने त्यांच्या विवाहबाह्य संबंधांची कबुली दिली. हे ऐकून नानावटी आपल्या जहाजावर गेले, तिथून रिव्हॉल्वर घेतलं आणि थेट पत्नीच्या प्रियकराच्या घरी जाऊन त्याला गोळ्या घातल्या. नानावटींच्या वकिलांचा मुख्य युक्तिवाद हाच होता. ते म्हणाले की ही हत्या थंड डोक्याने केलेली नाही, तर पत्नीच्या कबुलीनाम्यामुळे अचानक आलेल्या तीव्र रागाच्या भरात म्हणजे गंभीर आणि अकस्मात प्रक्षोभामुळे घडली आहे.
पण थांबा, कायद्यात प्रक्षोभ हा बचाव म्हणून सिद्ध करणं इतकं सोपं नाही. त्यासाठी काही कसोट्या आहेत. 1. तो प्रक्षोभ गंभीर आणि अचानक आलेला पाहिजे. 2. त्यावरची प्रतिक्रिया तात्काळ असायला हवी, म्हणजे विचार करायला वेळ मिळालेला नसावा. आणि 3. ती प्रतिक्रिया एका सामान्य माणसाने दिली अशीच असायला हवी. आणि इथेच नानावटी केसमध्ये मोठा ट्विस्ट आला. पुराव्यानिशी हे सिद्ध झालं की पत्नीने कबुली दिल्यानंतर आणि नानावटींनी गोळीबार करण्यामध्ये तब्बल 3 तासांचं अंतर होतं. आणि ह्याच मुद्द्यावर कोर्टाने त्यांचा बचाव फेटाळून लावला. कोर्टाचं म्हणणं होतं की 3 तास हा थंड होण्यासाठी आणि विचार करण्यासाठी पुरेसा वेळ होता. जहाजावर जाऊन शस्त्र आणणं ही कृती उत्स्फूर्त नाही तर विचारपूर्वक केलेली आहे. त्यामुळे हा प्रक्षोभ नाही तर पूर्वनियोजित गुन्हा आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता? सारांश हाच की कायदा फक्त काय घडलं हे पाहत नाही, तर ते का घडलं आणि त्यामागे काय विचार होता हे पाहतो. आरोपीचा हेतू काय होता, त्याला किती जाणीव होती, त्याने काही प्लॅनिंग केलं होतं का, या सगळ्या गोष्टींवर गुन्ह्याची तीव्रता ठरते. आणि हे फरक खूप महत्वाचे आहेत, कारण तरच गुन्ह्याला योग्य अशी शिक्षा देता येते. हेतू, ज्ञान, भावना, कायदा या नाजूक गोष्टींमध्ये नेमकी सीमारेषा कुठे ठरवतो? हा एक असा गुंतागुंतीचा प्रश्न आहे ज्याचा सामना आपली न्यायव्यवस्था रोजच करत असते.